एका बाजूला वेऊर एका बाजूला सातपाटी दोन दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतात। शिवराज्य वेऊरचा सुरुवातीचा काळ अक्षरशः त्यांनी गाजवला, ज्या वेळेला नवीन संघाची बांधणी झाली आणि भरपूर चांगल्या पद्धतीने फॉर्मात असलेला संघ आता देखील चांगला खेळ करतात। परंतु आपण पाहतोय पारितोषिक अत्यंत महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटमध्ये। अप अँड डाऊन ह्या गोष्टी निश्चित स्वरूपात असतात। चांगले दिवस आणि वाईट दिवस हे दोन्ही दिवस भरपूर काळ राहत नाही। निश्चित स्वरूपात जर वाईट दिवस असेल चांगले दिवस येणार। चांगल्या दिवसांना पुढे एक्सटेंड कसं करावं हे मनुष्याच्या हातामध्ये असतं, परंतु आजचा मनुष्य देखील भरकटलाय। सर्व काही चांगलं असलं की ते मी केलंय, वाईट झालं की मग ते भगवंताने केलंय, या भूमिकेवरती सध्या आजचा माणूस जगतो आहे। जाऊया मॅच कडे। सामना अत्यंत महत्त्वाचा, एका बाजूला साई गणेश सातपाटी आहे आणि एका बाजूला आपण पाहतोय शिवराज्य वेऊर। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। पहिला बॉल अगदी नरम हाताने मात्र या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला सन्मान मिळाला। मी म्हटल्याप्रमाणे हर्षल वेगासहित अचूक टप्पा, मी मगाशी देखील उल्लेख केला होता। चांगला वेग नसला हरकत नाही, तुमचा चांगला टप्पा भरपूर मॅटर करतोय क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आणि ते बघायला मिळालं हर्षद कडून। सुमित आपल्याला पाहायला मिळतोय ऑफसाइडला। जर आपण पाहिले तर सुमित साठी 3 खेळाडू, जिथे दिवेश धर्मेश आणि भावेश पाटील हे मात्र 3 क्षेत्ररक्षक। एका बाजूला आपण पाहू शकाल एक एक्सपिरियन्स खेळाडू समोरच्या दिशेने ऑन साइडला, यावेळी सॉफ्ट हँडनं इथून सिंगलनं स्कोर कार्डला सुरुवात केली जाते। श्री गणेशा होतो या मॅचचा, जिथे धावांचं अकाउंट खोललं जातं। सुमितच्या माध्यमातून 1 धाव इथे मात्र मिळाली डिक्लेअर झोन कडे। शिवराज्य वेऊर कालच्या दिवसात YBCC सारखा संघ पाहायला मिळाला। संतोष अण्णाच्या विरोधात गोलू गुप्ताची बॅटिंग बघायला मिळाली, अगदी धुवाधार बॅटिंग, आणि तदनंतर मग शिवराज्य वेऊर यांनी त्यांना गार केलं, म्हणायला हरकत नाही। पुढचा बॉल राहुलसाठी। राहुलने देखील सुरुवात केली एका धावानं, आत्मविश्वासानं। सुरुवात मात्र महत्वाची आहे, ती सुरुवात मात्र दोन्ही फलंदाजांना मिळते। हर्षलला सन्मान मिळतोय। हर्षलची गोलंदाजी जर आपण तपासून पाहिली तर अगदी डाऊन द पिच अशी मात्र गोलंदाजी असते। चेंडूमध्ये जास्त उसळी तुम्हाला बघायला मिळणार नाही, जिथे अगदी खेळपट्टीला स्पर्श करत चेंडू मात्र पुढे मार्गक्रमण करत असतो, असा गोलंदाज हर्षलला आपण पाहू शकाल। फुलरलेनचा बॉल, क्षेत्ररक्षक हर्षद अर्चू आपल्याला पाहायला मिळतोय। 1 मिनिट उत्कर्ष थांबवते। चला मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विकास यादव। विकास यादव यांनी यायचंय। विकास मॅन ऑफ द मॅच साठी या। 2 षटकामध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्या, चांगली गोलंदाजी केली। 2 खेळाडू होते, लो स्कोरिंग मॅच। शेवटच्या षटकामध्ये आकाश गुप्ताने 1 धाव खर्च केली होती, परंतु विकास या विकास यादव हायड्रा प्लीज जल्दी आइए मॅन ऑफ द मॅच के लिए। मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल जे पुरस्कार मला स्पॉन्सर केले गेले तर शगुन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राकेश शाह यांच्या माध्यमातून, आणि सनग्लासेस आहेत सचिन मराठे यांच्याकडून। आणि चला शेवटचा चेंडू आहे, पाहू शकाल सिंगल धाव। मी विनंती करेल बोईसर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दशरथ सुतार साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत करणार आहोत। एक सुरेख टी शर्ट आहे जे मला स्पॉन्सर केले गेलेत राकेश शाह, शगुन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर आहेत। एक सुरेख सनग्लासेस आपण देणार आहोत सचिन मराठे, ओम साई फॅशन चे ऑनर त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेलेत विकास यादव। आणि एक सुरेख एअरफोन आहेत ते आम्हाला श्रीजी मोबाईल यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेलेत। खूप खूप धन्यवाद दशरथ सर। विकास एक ही मिनट ज्यादा पूछूंगा नहीं। विकास कैसा लग रहा है इतने बड़े टूर्नामेंट में आप टॉप 4 में पहुंच चुके, सेमीफाइनल, एक कदम पीछे फाइनल पहुंचने के लिए, तो कैसा लग रहा है? काफी अच्छा लग रहा है। और टीम जिस तरह से खेल रही है, टीम के बारे में क्या क्या, एक अच्छी यूनिटी दिख रही है आपकी टीम की, क्या कहेंगे उसके बारे में? अच्छा खेल रहे हैं, ऐसे ही खेलते रहेंगे तो फाइनल तक भी पहुंच सकते हैं। बेस्ट ऑफ लक विकास, ज्यादा वक्त नहीं लगे। और साईदीप कॅप्टन लगेच या सन्मान चिन्ह घेण्यासाठी प्लीज। साईदीप सन ग्रुप बोईसर अक्षय लगेच या प्लीज। सौभाग्यवती रिनू मॅम या आपल्या शुभ हस्ते पण देणार आहोत हे सन्मान चिन्ह। प्रत्येक संघाला आपण सन्मानित करतो या स्पर्धेत, जेही संघ सहभागी झाले प्रत्येकाला सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे। रिनू मॅमच्या शुभ हस्ते आपण देतोय हे सन्मान चिन्ह। साईदीप सन ग्रुप बोईसर या संघाला सन्मान चिन्ह दिला जातोय। ओव्हर टू अ कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच। दुसऱ्या षटकात आपण पाहू शकाल, दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अनुभवाचा भंडार, अर्थातच आपण पाहतोय महेश मामा या नावानं प्रेम मात्र मिळतं या साई गणेश सातपाडी या संघामध्ये। धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वरती। शिवराज्य वेऊर संघ बिनबाद अशी जोडी यावेळीच आपण पाहतोय। प्रेषित फील्ड करतील आजच्या दिवसात, प्रेषितनं देखील संघाला वेळ दिलाय। कालच्या दिवसात मात्र तो इथे पोहोचू शकला नाही, परंतु आज मात्र पोहोचतोय। पुढचा बॉल घेऊन, चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार यावेळी समोरच्या दिशेने, परंतु खराब क्षेत्ररक्षण
भावेश पाटील. कीड यांच्याकडून अपेक्षा नसतात, परंतु क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. अगदी आपण पाहतोय चेंडू अंगावरती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूने देखील गिरकी घेतली भावेशची. चेंडू चाललाय सीमा पलीकडे, चौकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. थँक्यू ऋतिक. अतिशय सुंदर डॉल्बी सिस्टम्स आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आपल्या कुठलेही फंक्शन असेल तर ऋतिकशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी योग्य आपल्याला चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टम. परंतु यावेळेस एक चौकारानं आता मॅच मध्ये पुन्हा एकदा एंट्री होते, ती म्हणजे शिवराज बेवडी या संघाचे. सुमितच्या बॅट मधून आलाय देखणा, चौकार. त्याला मॅटर करत नाही. धावफलक तुमचं किती पुढे सरकतंय, अत्यंत महत्वाची भूमिका. एक चौकार चांगला खेळला. एकदा मात्र भावेशने साथ दिली नाही, आता मात्र योगेश फटी आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी साथ दिली नाही. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावांची गती पाहिली तर 17. बिनबाद अशी जोडी मैदानाच्या आत. यस ऋतिक. यावेळेस आपण पाहू शकाल मागच्या षटकात थोड्याशा चुका झाल्या आणि त्या चुकांना आता सावरावं लागेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती ती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. हर्षलच्या खांद्यावरती दिवेशने ठेवलंय. पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातला आणि यावेळेस आपण पाहू शकाल पंचांकडे मागणी केलेली आहे. पंच दर्शवतात की हा चेंडू पाहायला लागलाय, परंतु हर्षल कॉन्फिडन्स मध्ये दाखवतोय की इथून स्टम्प्सला मात्र चेंडू हिट झाला असं मात्र हर्षलचं म्हणणं होतं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथून डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 17. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तिसरं चालू झालंय. हा चेंडू स्क्वेअर मध्ये एक्स्ट्रा मध्ये योगेश आपल्याला पाहायला मिळतो. फटी या नावानं प्रेम याला देखील मिळालंय. चांगलं यष्टीरक्षण ही आपल्याला पाहायला मिळतंय. 18 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं. 18 बिनबाद. एका बाजूला राहुल आणि एका बाजूला आपण पाहतोय सुमित. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. धर्मेश फेकी करण्याच्या प्रयत्नात अगदी आपण पाहतोय घाई थोडीशी होते. अगदी विचार करावे लागतात. नेल बाइटिंग असा मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती 19 वरती जाऊन पोहोचते. ओमसाई नवरंग चषक 2024 राकेश दादा परदेशी यांची स्पर्धा आपण पाहतोय 4 वर्षा मागे सुरुवात केलेली आज स्पर्धा अगदी वाढत चालले, मोठी होत चालले म्हणायला हरकत नाही. त्याच्या मागे प्रयत्न त्यांचे भरपूर आहेत, परिश्रम त्यांचे भरपूर आहेत. यावेळी हर्षद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षक सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण कसं करावं हर्षदला मात्र ती भूमिका सातत्यपूर्ण आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वरती. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. जिथे चेंडू देखील फेकून झाले ते म्हणजेच आतापर्यंत 3. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय दिवेश पाटील. विराट कोहली सातपाडीचा विराट कोहली आपल्याला पाहायला मिळतोय. दिवेश चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून चेंडू डॉट आलाय. आता आणखीन 2 बॉल. हर्षलने मात्र जबरदस्त कमबॅक. जिथे मात्र मागच्या षटकात खराब क्षेत्ररक्षण राहिलं, परंतु यावेळी जर आपण पाहिलं तर हर्षलने काय कमालीची गोलंदाजी केली. या मॅच मध्ये निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालं कंट्रोल मध्ये आणलंय, गेमला कंट्रोल मध्ये. 17 चेंडू फेकून झाले. धावसंख्या फक्त फलकावरती 19 आहेत. फक्त म्हणून चालणार नाही, कारण महत्वाचा सामना इथे मात्र चालू असताना पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार.
यावेळी बॅटची एज, चेंडू चाललाय थडमानला, योगेश बॉल उचलतील, डिक्लेअर झोनकडे बॉल वळेल. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 20. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद अशी जोडी मैदानाच्या आत. घेऊया ब्रेक आणि जाऊया डीजे ऋतिक यांच्याकडे. धन्यवाद ऋतिक. एक मिनिट. यानंतर दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. नवरंग ए आणि दोडीपूजा फायटर ए इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. चौथा क्वार्टर फायनल सामना नवरंग ए आणि दोडीपूजा फायटर दोन्ही कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये टॉस स्टेडियमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेलकम बॅक. ओम साई नवरंग चषक सुपर 8चा मात्र अगदी शेवटचा मॅच आपल्याला बघायला मिळेल. तो मध्येच सुपर 8चा मात्र चौथा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे एका बाजूला नवरंग संघ पाहायला मिळेल, यजमान संघ बघायला मिळेल आणि एका बाजूला फायटर ए हा संघ पाहायला मिळतो. योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती एक्सपिरियन्स या गोलंदाजाकडे देखील आहे. परंतु मी हर्षलचं कौतुक करेन, ज्याने दुसऱ्या षटकात ज्या धावा पडल्या, खराब क्षेत्ररक्षण राहिलं, परंतु तदनंतर त्यांनी सावरलं आपल्या संघाला. गोलंदाजी मार्क वरती राऊंड स्टंप्स. योगेश चांगला चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह, नो स्कोर पंचांनी दर्शवलाय. फुटवर्क खूप महत्वाची आहे. इथे मात्र अंडरम क्रिकेट, आपल्या पालघरचं क्रिकेट वेगळं आहे. तुम्ही विरार परिसरात खेळलात तर इथे मात्र नोस्कोरी भूमिका नसते. इथून आपण पाहतोय काय फटका खेळला होता. अगदी डाव्या हाताचा फलंदाजाचा कव्हर ड्राईव्ह बघण्याला क्रिकेटचं एक वेगळं सौंदर्य बघायला मिळतं, जिथे मात्र आपण पाहू शकाल क्विंटन डिकॉक, रिवाइस हेड, युवराज सिंग यांची आठवण करणारा फटका बघायला मिळाला, परंतु नो स्कोर राहिलाय. पहिला बॉल इथून मात्र नशिबानं साथ दिली सातपाटी संघाला. चला टीम मीटिंग, प्रत्येक चेंडू मागे नको दिवेश, वेळ जास्त खर्च होतो, आणखीन आपल्याला सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या धावफलकावरती. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. ओम साई नवरंग चषक 2024 चा मात्र हा क्वार्टर फायनलचा सामना, जिथे पालघर मधलेच दोन संघ, एका बाजूला सातपाडी, एका बाजूला आपण पाहतोय शिवराज्य वेवूर, ईस्ट आणि वेस्ट मधली ही मात्र लढत. हा देखील फटका खेळायचा होता. योगेश स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमबॅक चांगला राहिलाय. योगेशच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं होतं, तदनंतर योगेश याने उत्तर दिलंय की यस, पहिला चेंडू चांगला फटका खेळला असेल, परंतु येणारा आगामी चेंडू तुझ्यासाठी मात्र कठीण. सर्वाधिक चांगला चेंडू मात्र माझ्यातला मी हाताळला, असं योगेशनं देखील उत्तर दिलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू चाललाय सीमा पलीकडे. धावांची जर गती आपण पाहिली तर स्कोर कार्डला या 4 पुढे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 24-24. चांगला स्ट्रोक. फुलरलेनच्या बॉलला भावेश पाटीलला बीट करत चेंडू चाललाय सीमा पलीकडे. चौकारानं मात्र धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच आतापर्यंत जाऊन पोहोचतंय 24 या धावसंख्येवरती 24 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ चाललाय. टॉससाठी रेडी राहायचं फायटर आणि यजमान संघ. या स्पर्धेचा मात्र मॅनेजमेंट आयोजनातला संघ राकेश दादा परदेशी यांनी बांधलेला धोडी पूजा संघ आपण पाहतोय. कालच्या दिवसात निश्चित स्वरूपात ज्यांच्यासोबत गॉसिप झालं, ज्यांनी मात्र निश्चित स्वरूपात या संघाची एक उल्लेखनीय कामगिरी कशी केली, सुरुवात कशी केली, या अनुषंगाने भरपूर काही जुने इतिहास आपल्याला पाहायला मिळेल राकेश दादा परदेशी यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल गोलंदाज उत्कर्ष. नक्कीच खूप खूप धन्यवाद संजय भाई पाटील, आपण बहुमूल्य वेळ काढून आलात या स्पर्धेमध्ये. मनापासून धन्यवादशील पूर्ण ओम साई नवरंग मित्रमंडळ राकेश परदेशी, आपला मनपूर्ण धन्यवाद करते. आपण बहुमूल्य वेळ काढून आलात या स्पर्धेमध्ये आणि आपण रजा घेतात या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. अनेक मान्यवरांनी मात्र वेळ दिला या स्पर्धेला. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि आता निरोप घेतात ते या स्पर्धेचा. पुढचा बॉल. या बॉल मध्ये चेंज ऑफ द पेस दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेटची भरपूर काही माहिती नाही, परंतु या दोन फॉर्मॅट मध्ये ज्याने आपल्या नावाचा ठसा उमटवला, सातपाटी गावाला क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय, ज्याने एक वेगळी ओळख दिली. चेंडू खोलवर टप्प्यातला होता, जिथे मात्र दांडी 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 गुल. योगेशच्या माध्यमातून फलंदाज पहिला ब्रेक थ्रू. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 25 वरती. पहिला धक्का यस ऋतिक.
षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय, जिथे सुमित दुबे असताना देखील थोडंसं स्कोर कार्ड स्ट्रगल करतंय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय 25. आता मात्र आपण पाहतोय प्रेषित, एक उत्कृष्ट गोलंदाज, ज्याच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे, शार्प टर्नर म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलंय. आणि आता स्लॉक षटकामध्ये आपल्या ग्रामीण भाषेत हाणामारी आणि मारामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 वरती स्थिर आहे. चेंडूंचा खेळ 24 पूर्ण झाला. आता उर्वरित शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल फेकण्याकरिता प्रेषित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल राऊंड स्टंप्स सुमित साठी. यावेळेस आपण पाहू शकाल हा बॉल देखील चांगल्या पद्धतीने हाताळलाय. पंचांनी मात्र व्हाईट बॉल दर्शवलाय. इथे मात्र निश्चित स्वरूपात पाहिलं आणि मग अंतिम क्षणाला कळवलं की हा व्हाईट बॉल आहे. मागे हर्षल देखील चांगली कामगिरी करतात. गोलंदाजी त्यांची चांगली राहिली, परंतु आता यष्टीरक्षण अत्यंत महत्वाची भूमिका ती देखील चांगली पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रेषित चांगलं क्षेत्ररक्षण करतात. सुमित थोडासा स्ट्रगल मध्ये 17 मध्ये 20 धावांवरती आतापर्यंत खेळतोय, परंतु 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये जर 2 चौकारेले सन्मानजनक आव्हानाकडे तुम्ही जरूर पोहोचाल, परंतु ते करावं लागेल. माईक वरून बोलणं भरपूर सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. येतोय डॉट बॉल पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण ही मात्र ताकद राहिली सातपाडीची, सातत्याने आपण पाहिलंय त्यांना. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होईल मैदानाच्या आतमध्ये. बाची एज, परंतु इथे आपण पाहतोय झेल सुटलाय हर्षल कडून. हरकत नाही, चेंडू डॉट देखील आलाय. स्कोर कार्ड मात्र अगदी वेग घेत नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषी धनसारचं मैदान ज्याने गाजवलं होतं, आगवण संघासमोर चांगली प्रहार ज्याने केले होते. जी मात्र सुरुवातीचं क्रिकेट ज्या वेळेला अंडर क्रिकेटला सुरुवात होते त्यानंतर जी स्पर्धा होती, जिथे मात्र चांगले क्रिकेट या खेळाडूने दाखवलं होतं, परंतु आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मधला संपर्क होत नाही. सलगचा 4था बॉल देखील डॉट. एक व्हाईट बॉल जर वगळता प्रेषितची गोलंदाजी संबलिंग डिलिव्हरी, अॅक्युरेट पिचिंग, अॅक्युरेट टर्न, सर्व गोष्टी सर्व काही एकदम ओके मध्ये अशी गोलंदाजी आपण प्रेषितची पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय प्रॉमिसिंग कनेक्शन आहेत, त्यांचा विसर पडलाय आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 26. पहिला बॉल वाईड सोडला तर 5 चेंडू मात्र डॉट 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 डब्ल्यू वाईड आपल्याला पाहायला मिळाला पहिला बॉल. त्यानंतर आपण पाहतोय एकही फटका मात्र कनेक्शन करता आलं नाही. प्रेषितची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी. सुमित दुबे सारख्या फलंदाजाला शांत संयमानं ठेवलं मैदानाच्या आत. नक्कीच धन्यवाद उत्कर्ष. मी विनंती करेल ओम साई नवरंग मित्रमंडळ चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजयदादा रोते या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. पालघर पंचायत समिती सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सन्माननीय मुकेश दादा पाटील या आपला एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. दादा या प्लीज. नक्की दादा पाहू शकाल एक सुरेख डॅशिंग पर्सनॅलिटी आणि अप्रतिम व्यक्तिमत्व यांचा सन्मान पाहू शकाल. ओम साई नवरंग मित्र मंडळ यांचे अध्यक्ष विजयदादा राऊत यांच्या शुभ हस्ते केला जातो. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा साहेबांचा. नक्कीच खूप बहुमूल्य वेळ काढून आमच्याकडे पोहोचलेत. मानाची शॉल आणि पाहू शकाल ही पुष्पगुच्छ आणि पाहू शकाल सन्मान चिन्ह. नवरंग मित्रमंडळ आयोजित यांचा नक्कीच पाहू शकाल नवरंगी स्पर्धा, नवरंगाने भरलेली पाहू शकाल अप्रतिम दर्जेदार ही सन्मान चिन्ह आपल्या दे दादा. राजमुद्रा प्रतिष्ठान हे सन्मान चिन्ह. दादा 2 मिनिटं आमच्याकडे यायचं प्लीज. मी जास्त वेळ घेणार नाही आपला. 2 शब्द आपण सांगायचे या स्पर्धेबद्दल आणि राकेश परदेशी आणि ओम साई नवरंग मित्रमंडळ. राकेश परदेशी नेहमीप्रमाणे चांगली मॅच उतरत असतो आणि बाकीचे सोशल वर्क पण खूप चांगला करत असतो. बाकी मला एवढंच सांगायचं आहे का असंच सगळे मुलांना, यंग मुलांना सगळ्यांना एकत्र करून त्यांना स्पोर्ट्सच्या साईडने वळवण्याचा प्रयत्न करावं. कारण की सगळे मुलं आता मोबाईलच्या याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व झालेले आहेत. तर स्पोर्ट्समध्ये मुलं इन्व्हॉल्व राहतील तर फार चांगला होईल आणि असाच खेळ चांगला राहिला पाहिजे. आणि हे पॅराडाईज क्रिकेट क्लब आणि हे सगळे बाकीचे क्रिकेट क्लब आहेत, हे सगळे मुलांना खेळामध्ये गुंतवून ठेवतात, ते फार चांगलं आहे. आणि माझी हीच इच्छा आहे का असे स्पोर्ट्स चालत राहिले पाहिजे आणि आम्हीही तुम्ही सगळ्या मुलांना असे सपोर्ट करत राहू. सगळे राजकारणी, आम्हीच नाही सगळेच राजकारणी तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट करतील अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद दादा. आपण विराजमान व्हा. नक्कीच यानंतर पालघर जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय सौरभ अप्पा आपण याचा संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांचा आपण सन्मान करतोय. विशाल चौगले साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत सौरभ अप्पा साहेबांचा. पाहू शकाल नक्कीच सौरभ अप्पा बद्दल सांगायचं लाईव्ह मध्ये सांगतोय. खूप कमी वयामध्ये सौरभ अप्पाने चांगली भरारी घेतली आणि नक्कीच युवांच्या नेता गळ्याच्या ताईत बनलाय. सौरभ अप्पा यांचं स्वागत विशाल चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते यात सन्मान पूर्वक हा सन्मान आहे. नक्कीच पाहू शकाल भगवीमय शॉल, पुष्पगुच्छ, नवरंग पुष्पगुच्छ आहेत आणि हे अप्रतिम सन्मान चिन्ह आपण देत आहोत
विशाल चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह पण आपण गृहीत करायचं सर. ही आठवण आहे नवरंग चषकामध्ये पाहू शकाल राजमुद्रा प्रतिष्ठान हे सन्मान चिन्ह आपण देतोय. प्रतिपंच लगेच सन्माननीय अमित दादा गव्हाणे साहेब या. पराग घरात या. पराग घराच्या शुभ हस्ते पण सन्मान करा. पराग सनी या आपल्या शुभ हस्ते सन्मान. अमित दादा या. अमित दादा गव्हाणे. नक्कीच मुकेश दादाची सावली म्हणून आपण पाहू शकाल अमित दादा गव्हाणे यांना. जिकडे मुकेश दादा तिकडे अमित गव्हाणे दादा असतील. मग अमित सर या. सनी यांचे शुभ हस्ते सन्मान. अमित दादा पण पुढे यायचंय. अमित दादा गव्हाणे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकाल आपण करतोय. प्रेमाची शॉल आपण देतोय. नक्कीच सन्मानाची शॉल आहे आणि ही आपली प्रथा आहे. भारतीची प्रथा अति देव भव. पहिले आपण आमच्या पाहुण्यांचा सन्मान करतोय. त्यानंतर प्रत्येक कार्याला सुरुवात करतोय. पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ही सन्मान चिन्ह पाहू शकाल अमित दादा गव्हाणे साहेबांना आपण देतोय. सणीच्या शुभ हस्ते ओम साई नवरंग मित्र मंडळ यांच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्यांना आपण सन्मान करतोय आणि खूप खूप धन्यवाद अमित दादा. सन्माननीय गौरव संख्ये या. गौरव संख्ये यांचा सन्मान करतोय आपण. छोट्या वयामध्ये एक चांगला उद्योजक होण्याची ख्याती आहे गौरव संख्ये. सुदीप चांदणे यांचे शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. पाहू शकाल गौरव संख्ये खूप कमी वयामध्ये उद्योजक होण्याची ख्याती निर्माण झालेली आहे. यांचं स्वागत आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर करतोय. सुदीप चांदणे यांच्या शुभ हस्ते. सामना ऑन ठेवायचा आहे. आपण सामन्याचा सन्मान पाहुण्यांचा सन्मान करतोय. त्यानंतर नक्कीच सौभाग्यवती रुपेश मॅम या. आपला छोटा सन्मान असेल. मी विनंती करेल सौभाग्यवती पल्लवी परदेशी मॅम या. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. रुपेश मॅम पाहू शकाल. ही प्रेमाची शॉल आपण पाहू शकाल परिधान करायची. नक्कीच सन्मानित केले. त्यांच्या मॅडमला सुद्धा नक्कीच महिलांना सुद्धा सन्मान करणं कर्तव्य आहे की नारी शक्ती खूप महत्वपूर्ण है. हिंदी में एक मन है मैडम की सभी इंसान कहते हैं कि मर्द काफी स्ट्रांग होते हैं, मगर मेरा कहना है कि नारी वो है जो मर्द को पैदा करते हो. नारी से शक्तिशाली कोई इंसान नहीं इस धरती पर. नारी शक्ती खूप गरजेची आहे. नक्कीच पाहू शकाल सन्मान. नक्कीच सरावी ग्रामपंचायत सदस्य मॅडम लता शेट्टी मॅम या. आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सर्वी ग्रामपंचायत माजी उपसरपंच लक्ष्मीताई चांदणे मॅडम. संजीवनी चांदणे मॅडम या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत लता ताईंचा. नक्कीच मॅडम म्हणजे आमच्यासाठी आई सारखे आहेत. त्यांना आपण थांबवतो. लता मॅम या. आपला छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नक्कीच सामना ऑन ठेवायचा आहे कारण की आज आमच्या पाहुण्याची चहल पण आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. क्रिकेट सामने आहेत परंतु खूप चांगली उपस्थिती आमच्या पाहुण्यांची राहिली आहे या स्पर्धेमध्ये. हे पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह दिले जातील लता शेट्टी मॅम यांना. पाहू शकाल सारवली ग्रामपंचायत सदस्य आहेत. राकेश परदेशी यांच्याबद्दल दादाने सांगितलं खूप सुरेख सोशल वर्क करतो. सध्याच्या घडीमध्ये सारवली ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व. तर आपण वळूया सामन्याकडे. एक सामना सुरू आहे. साई गणेश सातपाटी विरुद्ध शिवराज वेबूर पालघर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतोय अभिनय एक चौकार खेळल्यानंतर त्याला देखील तंबूच्याजला परतावं लागलं. परंतु आज आपल्या संघाला वेळ देत असताना प्रेषित हा मात्र दाखल झालाय. आणि धावसंख्यांचा जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एका बॉलचा देखील खेळ फेकलाय आणि आतापर्यंत धावसंख्या 9 या फलकावरती आहेत. 27 धावांचं टार्गेट ठेवलंय. सातपाटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवराज वेऊरला निश्चित सुरुवात बांधून ठेवलं. 23 बॉल मध्ये 18 धावांची गरज. नक्कीच पाहू शकाल मुकेश दादा यांनी नक्कीच आपल्या रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद दादा. आपण इकडे आलात. आपला बहुमूल्य वेळ दिला. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. नवरंग चषक 2024 या स्पर्धेने खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत सन्मान ज्या पद्धतीने आपण पाहतोय अतिथी देवो भव या तंत्रावरती मात्र राकेश दादा परदेशी यांनी मात्र निश्चित स्वरूपात काम केलंय. स्वतः देखील एक समाजसेवक म्हणून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामपंचायत सरवली सदस्य राकेश दादा परदेशी यांची मात्र ही स्पर्धा एक जबरदस्त अगदी शेवटच्या रजनीमध्ये जाऊन पोहोचलंय. फुदरलेंचा बॉल इथे मात्र पंचांचे 2 हात समांतर व्हाईट बॉलनं इथून मात्र आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजेच आतापर्यंत 12. 21 बॉल मध्ये 15 ची गरज. यावेळी दिवेशचा फटका समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड स्ट्रोक केलाय.
बॉडी लँग्वेज थोडीशी हताश. लगेच पाहू शकाल आपण पुढील सामना टॉस करणार आहोत. एका बाजूला नवरंग ए तर एका बाजूला धोडीपूजा फायटर. विनंती करेल पालघर जिल्हा महिला संघटिका आणि सार्वजनिक ग्रामपंचायत माजी सरपंच मॅडम लक्ष्मीताई चांदे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. एका बाजूला नवरंग आहे तर एका बाजूला चषक. आणि पाहू शकाल फर्स्ट ऑफ चॉईस कॉल दिला जाईल मॅडमच्या शुभ हस्ते. लगेच घरातली लढाई आहे. बघूया कुठला संघ विजय होईल. आणि नवरंगचा कॉल असणार आहे. बघूया नवरंग नवरंग का कॉल असणार आहे. बघा नवरंग संघाचे कुंजल आहेत. नवरंगचा कॉल केला गेलाय आणि चषक आलेला आहे. कमल ज्यादा वक्त लेंगे क्या लेंगे टॉस जीतने के बाद? लेंगे हम लोग. ये मैच में कितना मजा आने वाला है आपको खेलने के लिए और दर्शकों को देखने के लिए. घर की लड़ाई है, एक टीम बाहर एक टीम अंदर. कितना मजा आएगा इस मैच में? बहुत मजा आएगा. हम लोग गेम को एंजॉय करेंगे और हम लोग कोशिश करेंगे कि नौरंग टीम को 30 से 35 के अंदर हम लोग रोके 4 और 5 ओवर के मैच में. राकेश के बारे में क्या कहेंगे? धोड़ीपूजा फाइटर टीम के लिए बहुत क्रिकेट खेला है. मुकेश परदेसी, राकेश परदेसी, इनके बारे में आप क्या कहेंगे? राकेश परदेसी भी फाइटर के प्लेयर रह चुका है. नौरंग फाइटर दोनों भी एक ही गांव की टीम है. अच्छा खेलते हैं पहले से ही. मिलकर खेलेंगे. जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. बहुत अच्छी बात. अपने कहीं ज्यादा वक्त नहीं लेके बहुत बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. कुछ बेस्ट ऑफ लक असणार आहे. चलेंगे हम मैदान के जहां पर एक बड़ी लड़ाई चलती हुई. एक तरफ साइकिल सात पाड़ी और एक तरफ शिवराज बेबूर. 17 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. सामन्याला एका हाती मात्र आपल्या नावी करत असताना दिवेश पाटील आणि त्यांची टोळी आपल्याला पाहायला मिळते. अभि हा खेळाडू देखील पाहायला मिळाला. बाद झालाय परंतु एक चौकार त्याच्या बॅटमधून देखील बघायला मिळालाय. सॉफ्ट हँडने खेळलाय. बॅटची स्टीयर एज. चेंडू चाललाय फाईन लेग मध्ये. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचते 22 या फलकावरती. आता चेंडू आहेत 16 धावा जमवायच्यात 5 प्रेषित. इथून मात्र विजयाचा चौकार की मग सिंगल डबलचा खेळ स्वीकार करेल का? इथून मात्र आपण पाहू शकाल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात प्रेषित याने मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. षटकार आलाय. भावेश पाटील कीड हा फलंदाज दाखल होईल ज्याचा उल्लेख मी क्षेत्ररक्षण करत असताना केला होता की 2023-24 कॅलेंडर ध्रुव 11 या नावाने मात्र अक्षरशः गाजवलं गेलं ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट पटलावरती. आणि अंडरआर्म क्रिकेट मध्ये देखील या नावाचा आता गवगवा आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. तोच दाखल होतोय ऑन स्क्रीन. आपण पाहतोय भावेश पाटील कीड ह्याला मैदानाच्या आतमध्ये येत असताना. उत्कृष्ट एक मिनिट थांबवतोय. नक्कीच सन्मान असणार आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. इशाक भाई या. विनती करेल छोटू गोस्वामी साहब या. इशाक भाई आपका सम्मान हमारे मंच पर किया जाएगा. छोटू गोस्वामी सर आइए. आपकी मुबारक दोस्तों हम सम्मान करेंगे. इशाक भाई आइए. आपका एक छोटा सा सम्मान हमारे मंच पर किया जाएगा छोटू गोस्वामी सर के हाथों से. इशाक भाई पाहू शकाल राकेश प्रदेश जवळचे मित्र आहेत. यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर पाहू शकाल शिवशंभू प्रतिष्ठान ग्रुप आलेला आहे. त्यांच्या माध्यमातून केक सुद्धा कटिंग केला जाईल. नाना यांचा लगेच प्रेम आहे नानावरती. आणि सन्मान इशाक साहेबांचा केला जातोय. पाहू शकाल अप्रतिम फोटो सेशन केला जाईल. चला लगेच फिल्डिंग कमल खाडका धोडीपूजा फायटर. चला मैदानात लगेच उतरा. आणि मॅन ऑफ द मॅच सन्मान सुद्धा केला जाईल उत्कृष्ट पाटील यांच्या माध्यमातून. लगेच इशाक भाई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असतील. आपण आलात बहुमूल्य वेळ आपण दिलात. ओव्हर टू उत्कर्ष मॅन ऑफ द मॅच साठी यायचं. चला चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच हर्षल ज्यानं 2 षटक हाताळले आणि फक्त 7 धावा खर्च करत चांगली गोलंदाजी. हर्षलला आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्याकडे मात्र जाईल. चला लगेच हर्षल या. आणि आपण पाहू शकाल शिवशंभू प्रतिष्ठान ग्रुप यांच्या माध्यमातून केक कटिंग साहेब असलेले आणि यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल महाराष्ट्राची अप्रतिम जी कुस्ती आपल्याला पाहायला भेटली हरमोनीच्या मैदानामध्ये. तोच ग्रुप आज आमच्याकडे आलेला आहे. त्यांच्या मागे केक कटिंग सेरेमनी केला जाईल जनार्दन चांदे साहेबांचा. लगेच आपण मॅन ऑफ द मॅच कसं वळणार आहोत. उत्कर्ष पाटील आपले जोडले जातील.